तर मी ज्या स्पॉटची खूप आतुरतेने वाट बघत होतो तोच त्या स्पॉटवर मी आता आलोय. काका सो सॉरी, मला सिंगल सीट जायचं आहे. ह्या जेटीतून जायचं आहे आपल्याला. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चिपळूणकर स्वागत करतो तुमचं दापोलीकर स्वप्नील माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळचे वाजलेत 8 आणि मी आत्ता चाललो आहे रत्नागिरीला. खरं तर कामानिमित्तच चाललो आहे, पण कामानिमित्त जाताना राईडची संधी मी कधीच सोडत नाही. सो ही आपली हॉर्नेट आहे आणि मी पूर्ण गेअरअप होऊन निघालो आहे. ही गेअरअप व्हायची सवय लडाखपासूनच लागली खरं तर. आत्ता मी घरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आलो आहे पुढे आणि इथला नजारा तुम्ही बघा. त्यासाठी मी इथे थांबलो, म्हटलं व्हिडिओचा स्टार्ट इथूनच करूया. कसं वाटलं? भारी आहे ना? ओके, असंच सिनिक रूट घेत मी चाललो आहे रत्नागिरीला. खरं तर 2 रूट आहेत माझ्या घरापासून रत्नागिरीला जाण्यासाठी. बोलूया मोठो ब्लॉगमध्येच बोलूया. ओके, तर माझ्या घरापासून रत्नागिरीला जाण्यासाठी 2 रूट आहेत. एक तर आपण खेड चिपळूण संगमेश्वर करत जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे दाभोळ मार्गे, दाभोळ टू गुहागर जेटी, त्याच्यानंतर पुढे शृंगारतळी वगैरे करत रत्नागिरीला आपल्याला पोचता येतं, आर्यवारे बीच करत. तर आता खरं तर मला व्हिडिओज करायची होती आणि जवळपास बायकर्स हाच रूट चूज करतात, कारण सिनिक रूट आहे, सगळं बघायला मिळतं. नदी, खाडी, नेचर, अगदी तुम्ही नेचरमधूनच जाता. शृंगारतळी तर मला माहितीच आहे कशी आहे. सो मी हा चूज केला आहे रूट दाभोळ मार्गे. बरं, दाभोळ मार्गे जाण्यासाठी पण आमच्या घरापासून 2 रूट आहेत. एक तर मी दापोली मार्गे जाऊ शकतो आणि एक आहे पन्हाळगडाची लेणी. तुम्हाला ऐकून माहितीच असेल आणि बऱ्याच जणांना माहिती आहेत, पन्हाळगडाची लेणी फेमस आहे. तर तिकडून एक रूट आहे. बाकी व्यवस्थित एकदम. खूप दिवसाने व्लॉग करतोय त्यामुळे एक वेगळीच एनर्जी आहे आणि लडाखची आठवण येते यार. दादा, तर हे बघा, राईट साईडला आपल्या बरोबर पन्हाळगडाची लेणी स्टार्ट होते इथून आणि आपल्याला डाव्या साईडने जायचं आहे. ओके, तर हा जो हायवे आला इकडून तो सरळ आलाय दापोलीवरून दाभोळसाठी आणि आपण इकडून आलो आत्ता. खाडीचं दर्शन झालंय आपल्याला इथूनच. जबरदस्त व्ह्यू आहे. एक छोटीशी व्हिडिओ घेऊया. बरोबर बंदरावर आहोत. तिकीट काउंटरला तिकीट काढूया. गाड्यांची लाईन लागलीच आहे. बरं झालं, मला वाटलं जेटी मिस झाली माझी. ह्या जेटीतून जायचं आहे आपल्याला. देविका शिपचं नाव आहे. पलीकडे गुहागर आहे आणि तिकडेच आपल्याला जायचं आहे. बरोबर 5 मिनिटात ही
जेटी आपल्याला तिकडे सोडते. गर्दी कमी आहे जेटीवर. ओके, तिकीट आपलं संपलंय. इकडे गाड्या कमी, माणसं जास्त आहेत गुहागरला. ओके, बरोबर 5 मिनिटं लागतात दाभोळ ते गुहागर जेटी प्रवास. बस आता आपली खरी रोड ट्रिप चालू झाली. बरीचशी गावामध्ये आता मिळणार आहेत आपल्याला. त्यामध्ये एक सीनिक स्पॉट आहे, तो भातगाव ब्रिज. एवढा भारी आहे ना तो. आपल्याकडे ड्रोन पाहिजे होता, ड्रोन. समजेलच पुढे तुम्हाला. इथे जुन्या बोट्स आहेत इथे, जबरदस्त. हा लडाखचा फ्लॅग जो फडकतोय ना, जबरदस्त. रस्त्याला गाड्या कमी आहेत, पण ही गुरं बघा, शपथ. यांच्यामुळे ट्रॅफिक झाला बाई. आता इथून 13 किलोमीटरवर शृंगारतळी आहे. तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. रत्नागिरी फक्त 40 किलोमीटर. तर मित्रांनो, गुहागर रत्नागिरी रूटचा हाच एक स्पॉट जो मला सर्वात जास्त आवडतो, भातगाव ब्रिज. तुम्ही लांबून बघू शकता काय नजारा इथला. इथून एक सीन घेऊया, नंतर पुढे जाऊन बघू, व्हिडिओ काढू. जबरदस्त विषय इथला हा. खतरनाक. याच ब्रिजवरून आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि मग हे डोंगर क्रॉस करत 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 रत्नागिरी. दोन मिनटं फक्त इथे थांबूया, फोटोशूट वगैरे करूया आणि मग पुढे जाऊ. ओके, भातगाव पूल क्रॉस करतोय आता आपण. नो, आता नाश्ता नाही करायचा. बस आता डायरेक्ट रत्नागिरीत जायचं, काम आटपायचं आणि मग निघू आरामात. रत्नागिरीत महिन्यातून एखादी फेरी होत असते माझी, कारण मी डॉक्युमेंटची सगळी कामं करतो. लाईक ते दाखले, सर्व दाखले, जात पडताळणी, जातीचे दाखले, उत्पन्न, डोमासेल वगैरे इत्यादी प्रकारचे ते दाखले आहेत. त्या दाखल्यांची मी कामं करतो. परत बॉन्ड रायटिंगची पण मी कामं करतो. तर रत्नागिरी माझी फेरी फक्त जात पडताळणी प्रकरण जर असेल तरच होते, अन्यथा येत नाही मी कधी. बट जेव्हा कधी येतो तेव्हा व्हिडिओज नक्की करतो. काका, सो सॉरी, मला सिंगल सीट जायचं आहे, मला माफ करा.
सकाळी निघाल्यापासून रोड एवढा भारी भेटलाय ना, कमरेला अजिबात त्रास नाही झालाय. जबरदस्त. नारळाची झाडं दिसली ना की असं वाटतं हा कोकण सोडून बाहेर नाही गेलोय मी. ही दिसलीच पाहिजे कुठेही जा कोकणात. आता आपण डायरेक्ट भेटू या रूटच्या दुसऱ्या सिनिक पॉइंटवर. समजेलच तुम्हाला पुढे. मित्रांनो, मी ज्या स्पॉटची खूप आतुरतेने वाट बघत होतो तोच त्या स्पॉटवर मी आता आलोय. बघू शकता. या स्पॉटला येण्याची माझी खूप धडपड होती आज, आणि त्यासाठीच मी हा ब्लॉग केलाय. कारण हा व्ह्यूच एवढा भारी आहे ना. तुम्हाला माहिती आहे, मी मॅप लावलेला आणि मी चुकलो. म्हणजे खरं तर मी ह्या रूटने असं यायला पाहिजे होतो, पण मी कसं काय माहिती नाही, पण मी इकडून आलो. तर इकडून आल्यावर इकडून येऊन डायरेक्ट रत्नागिरीत बाहेर पडायला तिकडे रूट आहे. पण म्हटलं यार हेच बघायचं आहे आणि हेच मिस झालं तर कसं होईल ना. म्हणून मी 15 ते 11 किलोमीटर परत रिटर्न फिरलो स्पॉट बघायला. बस जबरदस्त स्पॉट आहे, जबरदस्त. बस हा नजारा बघण्यासाठीच मी उलटे फिरलोय. खरं तर ब्लॉगमध्ये मला हे दाखवायचंच होतं, त्यासाठीच मी हा रूट चूज केलेला. पण काय कसं काय झालं काय आयडिया नाही. मी येता इकडून असं उलटं आलो. म्हणजे मी त्या साईडून बघितलं की आरेवारी बीच तर इकडे आहे. मग मी इकडून कसं काय आलो, कदाचित मॅपमुळे आलो असेल. मी उलटं परत फिरलो 10-11 किलोमीटर. व्हिडिओ शूट केली आणि आता रिटर्न परत जातोय सामाजिक न्याय भवन ऑफिसला. तिथलं काम करतो आणि मग परतीचा प्रवास चालू परत. आता वाजलेत 11:52, म्हणजे 12 वाजलेत जवळपास. तर तिथे पोचायला मला कदाचित 15 मिनटं लागतीलच. हे बघा डाव्या साईडला बरोबर डीमार्ट आहे आणि डीमार्टच्या बरोबर अपोजिटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन. आणि इथेच आपल्याला जायचं आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रत्नागिरी हीच आपली डेस्टिनेशन होती. इथे आपण पोचलोय. काम करून घेतो पटकन, मग भेटूया. सो रत्नागिरीतून आपण आता निघालोय, आपलं काम झालंय. सांगायचं एवढंच की खरं तर मी कामासाठी चाललेलो माझ्या. पण म्हटलं कामासाठी येता येता एक व्हिडिओ पण होऊन जाईल. कारण जो मी रूट निवडलेला तो खरंच खूप सिनिक रूट आहे, एकदम ॲट्रॅक्टिव्ह रूट आहे.
आणि बहुतेक बायकर्स हाच रूट चूज करतात आणि जबरदस्त म्हणजे खरंच मानलं पाहिजे, कारण रस्ता एवढा मेंटेन ठेवला आहे जबरदस्त. मला जरासुद्धा त्रास झाला नाही. आता मी जाताना जाणार आहे उक्षी मार्गे संगमेश्वर चिपळूण खेड करत. आता त्या हायवेची हालत काय मला खरंच माहिती नाही. बरेच महिने मी आलो नव्हतो रत्नागिरीत बाईकने. तर बघूया. सो आज पुरतं एवढंच होतं मित्रांनो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि याच्या पुढे देखील अशा छोट्या मोठ्या व्हिडिओ येतील, त्यांनासुद्धा सपोर्ट करा. थँक्यू. भेटू लवकरच. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.